नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या पार्थवर थोडी चिडलेली असते आणि म्हणू लागते, असं कसं देशमुख, मी काय बोलले हे तुम्हाला खरंच ऐकू आलं नाही का की आज तुम्ही भाव खात आहात? हेरवी मात्र माझ्या मनात काय चालू आहे, मी मनात काय बोलत आहे हे मात्र तुम्हाला बरं ऐकू येतं. म्हणजे नको त्या गोष्टी तुम्हाला ऐकू येतात आणि आज मी जे काही बोलले ते मात्र तुम्हाला ऐकू गेलं नाही का? मी हेच म्हणाले की आता हे लग्न मला मान्य आहे आणि ती गोष्ट मात्र तुम्हाला बरी ऐकू नाही गेली. आता नकळतच काव्याने तिला मान्य असणाऱ्या लग्नाबद्दल स्वतःच खुलासा केलेला असतो. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या मात्र लाजू लागते. पार्थ आता काव्याकडे पाहतच काव्याला म्हणतो, कसं असतं ना, माझ्या मांजरीच्या मनातील सगळ्याच गोष्टी मी जर ओळखल्यात तर माझी मांजर बोलणार तरी कधी, तिच्या मनातील भावना व्यक्त तरी कधी करणार. आता मात्र काव्या लाजतच बाजूला होते. पार्थ काव्याकडे प्रेमाने पाहत असतो. आता हळूहळू काव्याने या लग्नाचा स्वीकार केलेला असतो. आता काव्या आपले कपडे ज्यावेळी कपाटात ठेवत असते आणि कपाट बंद करते त्यावेळी तिच्या लक्षात येताच ती पुन्हा एकदा कपाट उघडते आणि त्यांचा असणारा फोटो हातात घेते. आता तो पार्थ आणि काव्या यांच्या लग्नातील फोटो असतो, परंतु तो फोटो नीट चांगला आलेला नसतो आणि म्हणूनच काव्या पार्थला म्हणते, देशमुख, आता हा फोटो बदलायला हवा ना, कारण आता हसरे फोटो लावायला काहीच हरकत नाही. आता काव्याने अजून एक पाऊल उचललेलं असतं तर पार्थ हळूहळू काव्याच्या समोर येतो. काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला त्या गोष्टीवर विश्वासही बसत नसतो. पार्थ म्हणतो, चला तर मग, आत्तापर्यंत हा फोटो इथे नको, हा फोटो आपल्या रूममध्ये यापुढे असायला नको, ते आता हसरे फोटो रूममध्ये लावायला हवे. इथपर्यंतचा माझ्या मांजरीला प्रवास आवडलेला दिसतोय, असं म्हणत पार्थ आता काव्याचे गाल ओढतो आणि प्रेमानेच तिच्याकडे पाहू लागतो. पार्थ तिथून निघून जातो. आता काव्या तो फोटो जवळ घेते आणि सर्व क्षण तिला आठवत असतात. काव्या हिने पार्थचं नातं स्वीकारलेलं असतं. त्यानंतर काव्या आपल्या गालाला स्पर्श करते आणि तिला पार्थचा स्पर्श जाणवत असतो. ती पूर्णपणे पार्थमध्ये हरवून गेलेली असते. स्वतःला तिने पार्थच्या आयुष्याचा भाग बनवलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सगळ्या कार्यक्रमाची मॅनेजमेंट आता पिहूने स्वतःवर घेतलेली असते. पिहू आता त्या दादांना कशा प्रकारे फोटो मॅनेज करायचे हे दाखवत असते आणि म्हणू लागते, हा फोटो अगोदर दाखवायचा आणि हा नंतर. तर आता मानिनीताई पिहूला म्हणतात, काय ग पिहू, जमतंय ना? तर पिहू म्हणते, हो मामी, तुझ्या या पिहूला काहीच जमत नाही, असं होऊच शकत नाही, कारण या पिहूला सगळ्यातलं सगळं माहीत असतं. तर मानिनीताई म्हणतात, पिहू, आजकाल तू जास्तच आगाऊ होत चालली आहेस, तुझ्या जीवादादासारखी. ठमे, कळालं का? तर आता पिहू म्हणू लागते, परंतु या तुझ्या ठमेने काही ठरवलं ना तर ती अचीव करू शकते, तुझ्या जीवादादासारखंच. तर मानिनीताई पिहूला म्हणतात, हो, अगदी खरं बोलतेस पिहू, जीवाने सिद्ध करून दाखवलं आहे आणि म्हणूनच त्याचं कौतुक करण्यासाठी हा आपण कौतुक सोहळा ठेवला आहे. तर पिहू म्हणते, हो ना, मी तर खूप एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी. मानिनीताई म्हणतात, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे, पण का हे माहीत आहे का पिहू तुला? पिहू म्हणते, कशासाठी? मानिनीताई म्हणतात, आज आपण सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलं आहे आणि सर्वच जण आज आपल्या घरी येणार आहेत. खूप सारी लोक येणार आहेत आणि त्यात आपल्या नंदिनी आणि काव्याचे आई वडीलही येणार आहेत आणि त्या निमित्ताने त्यांची भेटही होईल आणि म्हणून मी खरंच खूप खुश आहे. तर पिहू म्हणते, मामी, तू ना वेगळीच सासू आहेस. तर पिहूचं हे बोलणं ऐकल्यानंतर मानिनीताई म्हणतात, वेगळीच म्हणजे काय केलं ग मी आता? तर पिहू म्हणते, मामी, कसं असतं ना, ज्यावेळी एखादी सासू असते ना, म्हणजे दुसऱ्या कोणी सासू असतात, त्यांना त्यांच्या सुनेचे आई वडील घरी आलेले आवडतही नसतात आणि त्यांना ते कधी बोलवतही नसतात. पण तुझं मात्र वेगळंच आहे. तुझं तर त्यांचे आई वडील आलेत की तुला आनंद होतो, म्हणून मी म्हणते तू तर वेगळीच सासू आहेस. तर आता मानिनीताई म्हणतात, पिहू, तू खरंच आगाऊ होत चालली आहेस आणि मला एक सांग, तू अजून तयार का झाली नाहीयेस आणि तुझा जीवादादा काय करतोय? तर पिहू म्हणते, काय करणार, जीवादादा काय करत असेल हे मला चांगलंच माहीत आहे. आता तो नंदिनी वहिनीशी बोलत असणार, बाकी काय करणार ना तो. तर मानिनीताई म्हणतात, पिहू, अगं जीवादादा तयार झाला की नाही ते बघ आणि तू सुद्धा चेंज करून येत जा, असं म्हणत मानिनीताई पिहूला पाठवून देतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवाची तयारी राहिली बाजूला. आता जीवा नंदिनीसाठी साडी सिलेक्ट करत असतो, परंतु चांगलाच पसारा केलेला असतो. आता नंदिनीच्या सगळ्या साड्या जीवाने बेडवर ठेवलेल्या असतात आणि म्हणू लागतो, ही साडी नको, ती साडी नको. त्याचवेळी नंदिनी येते
आणि म्हणू लागते, अहो हे काय केलंय तुम्ही? एवढा सारा पसारा करून ठेवलाय आणि आता हा पसारा कोण आवरणार? जीवा म्हणतो मी आवरणार. नंदिनी म्हणते तुम्ही? म्हणजे खरंच कठीण आहे. जीवा म्हणतो काय झालं? मी पसारा आवरू शकत नाही का? नंदिनी म्हणते नाही नाही, पण तुम्ही हे काय केलं तुम्हाला कळतंय का? अहो मी तुम्हाला फक्त साडी सिलेक्ट करायला सांगितली होती आणि तुमची मदत मागितली होती आणि तुम्ही हे काय करताय? जीवा म्हणतो मी तुमची मदतच करतोय ना, म्हणजे कुठली साडी नेसायची यासाठी माझी तुला मदतच होत आहे, मग सिलेक्ट करायला नको का? नंदिनी म्हणते अहो साडी सिलेक्ट करायला सांगितली ती मी कपाटातून अशा बेडवर टाकून नाही, आणि हे सगळं काही तुम्ही करताय ना तो फक्त नुसता गोंधळ घालताय. असं म्हणत नंदिनी थोडी जीवावर चिडलेली असते. जीवाने केलेला पसारा नंदिनीला अजिबातच आवडलेला नसतो. तर आता जीवा म्हणतो चकाचक बाई हे सगळं काही मी करेनच, परंतु मला सांग ही साडी कशी वाटते? तर नंदिनी म्हणते ही साडी तर मी 1 वर्षापूर्वी घेतली होती. आमच्या आश्रमातील सुमन आहे ना तिच्या लग्नासाठी. तर आता जीवा म्हणतो शार्प मेमरी आहे, 1 वर्षापूर्वीचंही आठवतंय. तर नंदिनी म्हणते त्या दिवसाचं सगळं काही मला आठवतंय. मला आठवतंय की मी लग्नासाठी निघत होते आणि त्या दामले रोडवरून जात होते आणि त्याचवेळी समोरून एक बाईक घेऊन मुलगा आला आणि तो मला कट मारून गेला. खरंच तुम्ही लोक कशा बाईक चालवता ना? तर जीवा म्हणतो 1 मिनिट, असं काही नाहीये, मुलीसुद्धा तुम्ही काही कमी नाही आहात, रस्त्याच्या बरोबर मधोमध चालत असता, मग आम्ही तरी काय करणार आहोत? मला आठवतंय मी सुद्धा कुठेतरी जात होतो तेव्हा त्याच रोडला एक मुलगी फोनवर बोलत जात होते आणि त्याचवेळी मी सुद्धा तिला असाच कट मारून निघालो, पण मी पुढे आल्यानंतर तिला सॉरी म्हणालो. तर आता नंदिनी म्हणते हो ना, मला सुद्धा तो मुलगा सॉरीच म्हणाला होता. तर जीवा म्हणतो सेम. तर त्याचवेळी जीवाला सगळं काही आठवतं. जीवा म्हणू लागतो त्या मुलाची बाईक कोणती होती? नंदिनी म्हणते मला आठवतंय त्याप्रमाणे त्या मुलाची बाईक काळ्या रंगाची होती. आता जीवा म्हणतो सेम, आपली बाईक सुद्धा काळ्या रंगाचीच आहे. आता जीवाला तो क्षण आठवतो, त्यांची घडलेली ती पहिली भेट असते. नंदिनी म्हणू लागते म्हणजे आपली भेट ही ठरलेलीच होती, तर म्हणजे नशिबाला आपलं भेटणं मान्य होतं. तर जीवा म्हणतो एक्झॅक्टली, मग आता आपण सुद्धा आपलं असोसिएशन मान्य करूयात. नंदिनी म्हणते काय? जीवा म्हणतो सरप्राईज. असं म्हणत आता जीवा मार्कर पेन घेतो आणि नंदिनीच्या हातावर जीवांदिनी असं लिहितो. नंदिनी म्हणते जीवांदिनी? तर जीवा म्हणतो आवडलंय ना? नंदिनी त्या शब्दाकडे अगदी प्रेमानेच पाहू लागते. तर जीवा म्हणतो चला तुम्हाला आवडलंय ना, मग झालं तर. मग नंदिनी आता मला सांग ही साडी कशी वाटते? नंदिनी म्हणते अहो ही तर माझ्या लग्नातली साडी आहे. जीवा म्हणतो मग नक्की कोणती साडी सिलेक्ट करायची आहे? नंदिनी म्हणते सॉरी, पण मी एक साडी अगोदरच सिलेक्ट करून ठेवली आहे. जीवा म्हणतो मग हा पसारा? तर नंदिनी म्हणते ते राहू देत. जीवा म्हणतो पण मला साडी दाखवणार आहेस की नाही? प्लीज पटकन दाखव ना. आता नंदिनी तिने सिलेक्ट केलेली साडी जीवाला दाखवते. आता ती साडी असते जीवानेच पहिल्या पगारातून नंदिनीसाठी घेतलेली ती पहिली साडी असते. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो ही तर साडी मी घेतलेली आहे ना? तर नंदिनी म्हणते की हो, तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून माझ्यासाठी घेतलेली ही साडी आहे. आता नंदिनीला ती साडी हातात घेतलेली पाहून जीवालाही खूप बरं वाटतं. जीवा म्हणू लागतो तुम्ही ही साडी नेसणार आहात म्हणजे ही साडी तुम्हाला भलतीच आवडलेली दिसते. असं म्हणत आता जीवा सगळा काही पसारा आवरत असतो. तर नंदिनी मनाशीच म्हणते फक्त ही साडीच नाही तर तुम्ही सुद्धा जीवा मला आवडू लागला आहात. खरंच मी तुमच्या प्रेमात पडले आहे. फक्त आजची संध्याकाळ जाऊ देत, मग त्यानंतर मी माझ्या मनातील भावना, माझ्या मनातील तुमच्याविषयी असणारं प्रेम तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे. जीवा मी खरंच तुम्हाला मनापासून स्वीकारलं आहे. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी पिहू येते आणि म्हणू लागते नंदिनी वहिनी आणि जीवा दादा तुमची तयारी झाली आहे का? मला तुमचे काही फोटो काढायचे आहेत. जीवा म्हणतो फोटो कशासाठी? तर नंदिनी म्हणते ते सरप्राईज आहे. तर पिहू म्हणू लागते अगदी करेक्ट. जीवा म्हणतो बरं काढ फोटो. आता नंदिनी आणि जीवा उभे राहतात. तर पिहू म्हणू लागते अरे तिच्या खांद्यावर हात तरी ठेव. तर आता जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो. दोघांचेही फोटो काढले जातात. तर जीवा म्हणतो परंतु मागचा बॅकग्राऊंड चांगला वाटत नाहीये, आपण तिकडे जाऊयात का? तर पिहू म्हणते बरं चला. असं म्हणत आता पिहू जीवा आणि नंदिनीला फोटो काढण्यासाठी दुसरीकडे घेऊन जाते. तर इकडे काव्या तयार होत असते. काव्याने खूप छान अशी निळ्या रंगाची साडी नेसलेली असते आणि त्या निळ्या रंगामध्ये काव्या खूप खुलूनही दिसत असते. आता त्या ठिकाणी पार्थ येतो. पार्थने आता काव्यासाठी एक छान असं सोन्याचा दागिना आणलेला असतो. काव्या म्हणते हे काय आहे? पार्थ म्हणतो गळ्यात घाला. तर आता काव्या तो बॉक्स बंद करते आणि पार्थला म्हणते सॉरी देशमुख, पण आज एकही दागिना मी गळ्यात घालणार नाही. तर पार्थ म्हणतो अहो पण तुम्ही अशा मोकळ्या गळ्यानेच फिरणार आहात का? तर काव्या म्हणते मोकळ्या गळ्याने कशाला, माझ्याकडे एक सरप्राईज गिफ्ट आहे
तर पार्थ म्हणतो कोणतं. आता काव्या ते गिफ्ट दाखवते. आता ते गिफ्ट असतं काव्यालाच पार्थने दिलेलं काव्यार्थ नावाचं लॉकेट, जे लॉकेट आता काव्याने मंगळसूत्रामध्ये टाकलेलं असतं. तर काव्या म्हणू लागते हे हे आहे माझ्यासाठी सगळ्यात अनमोल गिफ्ट. तर आता पार्थला ते क्षण आठवतात. पार्थ काव्याला म्हणालेला असतो की हे तुमच्यासाठी आहे. ह्या पेंडंटने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. म्हणजेच तुम्ही हे पेंडंट चैनमध्येही घालू शकता किंवा मग मंगळसूत्रामध्येही. आणि काव्याने त्या सगळ्यासाठी मंगळसूत्राची निवड केलेली असते. तिने ते पेंडंट मंगळसूत्रात घातलेलं असतं आणि यावरूनच पार्थला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. आता काव्या ते मंगळसूत्र पार्थच्या हातावर ठेवते. पार्थ खुणावूनच विचारतो कशासाठी. तर काव्या पार्थला खुणावूनच ते मंगळसूत्र तुम्ही स्वतः माझ्या गळ्यात घालावं असं सांगत असते. आणि हे ऐकल्यानंतर पार्थला खूप आनंद होतो. पार्थ आनंदानेच आता काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. हे मंगळसूत्र घालत असताना दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. पार्थ आणि काव्या या दोघांनीही आता त्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. एवढे दिवस पार्थ जे नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता ते नातं आता काव्यानेही स्वीकारलेलं असतं. पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर तिच्याकडे पाहू लागतो. आता काव्याचं सौंदर्य अजून खुलून दिसत असतं आणि यामध्ये पार्थ मात्र हरवून गेलेला असतो. आता काव्या सुद्धा पार्थच्या प्रेमामध्ये हरवून जाते. तिला ते मंगळसूत्र खूप आवडलेलं असतं आणि तिने ते मंगळसूत्र जपूनही ठेवलेलं असतं. आता नकळतच पार्थच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर त्यावेळी काव्या विचारते काय झालंय देशमुख. तर आता पार्थला ते एक सर्वक्षण आठवत असतात. लग्नानंतर पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये झालेले गैरसमज आणि काव्याने ते नातं स्वीकारण्यासाठी दिलेला नकार आणि या सगळ्यामध्ये त्यांची झालेली छोटी मोठी भांडणं, हे सगळं काही पार्थला आवडत असतं. पार्थने कितीही नातं स्वीकारण्याचा जपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काव्या मात्र या सगळ्याला साथ द्यायला तयार नसते. तिला हे नातं नकोसं वाटत असतं. पार्थने तिच्यासाठी आणलेला गजरा, हे सगळं काही त्याला आठवत असतं. आणि त्यावेळी पार्थ काव्याकडे प्रेमानेच पाहतो आणि काव्याला म्हणतो तुम्ही मी दिलेल्या पेंडंटचं मंगळसूत्र केलं हेच मला खूप आवडलं. आता काव्या प्रेमानेच पार्थचे गाल ओढते आणि दोघंही जवळ आलेले असतात. आणि त्याचवेळी तिथे पिहू येते आणि आवाज देत म्हणते वहिनी दादा. आता मात्र दोघेही दचकतात. तर आता काव्या पिहूला विचारते काय आहे ग तुझं. तर पिहू म्हणते फोटो काढायचे आहेत. तर काव्या म्हणते आता हे नवीन काय सुरू केलंयस तू. तर पार्थ म्हणू लागतो बाबांनी नवीन मोबाईल घेऊन दिलाय वाटतं आणि म्हणूनच फोटो काढायचे आहेत. तर पिहू म्हणते हो. तर काव्या म्हणते बरं काढ फोटो. काय पोच देऊ सांग बरं. तर पिहू म्हणते तू एक काम कर, तू दादाच्या बाजूला उभी राहा. तर त्यानंतर आता ती पार्थला म्हणू लागते अरे दादा वहिनीच्या खांद्यावर हात तरी ठेव. आता पार्थ घाबरतच हात ठेवत असतो. परंतु त्याचवेळी काव्या स्वतःहूनच पार्थचा हात आपल्या जवळ घेते. आता हे पाहिल्यानंतर पार्थला खूप आनंद होतो. आता पिहू त्या दोघांचाही फोटो काढते. खूप छान असा फोटो आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी आता जीवा आणि काव्या यांच्या कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी केलेली असते. बॅनरही लावलेला असतो अभिनंदन काव्या आणि जीवा. तर आता हळूहळू देशमुखांच्या घरी पाहुणे येऊ लागलेले असतात. आता मानिनीताई त्या सर्वांचे स्वागत करत असतात आणि त्याचवेळी सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे अनिशा. तर मानिनीताई अनिशाला म्हणतात काव्याच्या मैत्रिणींमध्ये तूच पहिली आली आहेस. तर अनिशा म्हणू लागते हो ना काकू, तसंही मला तुमची सून काही IASच्या परीक्षेमध्ये पहिलं येऊ देणार नाही. मग म्हटलं इथे तरी पहिलं जाऊयात. तर अनिशाचं हे बोलणं ऐकून मानिनीताई म्हणतात अगदी खरं आहे, आमची काव्य आहेच हुशार, जा तिला भेटून ये. असं म्हणताच आता अनिशा काव्याला भेटण्यासाठी तिथून निघून जाते. तर त्याचवेळी आता नंदिनी आणि काव्याचे वडील आणि बहीणही त्या ठिकाणी आलेली असते. तर हे पाहून मानिनीताई त्यांचं स्वागत करतात आणि म्हणू लागतात धनंजय भाऊजी आणि तू, अगं तू कशी आहेस, हॉस्टेलला गेल्यापासून काही आलीच नाहीस, अगं अधूनमधून येत जा भेटत जा. तर नंदिनीची बहीण त्यांना म्हणू लागते की हो काकू मी नक्कीच येईन, परंतु तुम्ही कशा आहात. मानिनीताई म्हणतात मी अगदी ठीक आहे. आणि धनंजय भाऊजी तुम्ही कसे आहात. तर काव्याचे वडील म्हणतात की मी अगदी ठीक आहे, तुम्ही ठीक आहात ना सर्वजण, आणि मुलं कशी आहेत. मानिनीताई म्हणतात आता मुलांची काळजी करू नका धनंजय भाऊजी, आपल्याला वाटत होतं की हे सगळं काही खूप कठीण आहे, परंतु आता मुलं हळूहळूवर मार्गावर येऊ लागले आहेत, हळूहळू एकमेकांमध्ये गुंतू लागले आहेत. तर काव्याचे वडील विचारतात खरंच. मानिनीताई म्हणतात अगदी खरं, आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पहा. तर त्याचवेळी धावत पळत नंदिनी येते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही आलात. असं म्हणत ती त्यांना बिलगते, आपल्या बहिणीला मिठी मारते आणि विचारते तू कशी आहेस. तर ती म्हणू लागते मी अगदी ठीक आहे. ताई तू ठीक आहेस ना. नंदिनी म्हणते हो मी ठीक आहे.
तर आता नंदिनीचे वडील तिला विचारतात, नंदिनी बाळा तू ठीक आहेस ना आणि कशी आहेस तू? नंदिनी म्हणते, मी एकदम मस्त मजेत आहे. पण बाबा मी तुमच्यावर चिडली आहे. तर आता नंदिनीला तिचे बाबा विचारतात, काय ग काय झालंय? नंदिनी म्हणते, आई आली असती तर किती बरं झालं असतं ना. तिला पाहून आम्हालाही बरं वाटलं असतं आणि काव्यालाही आनंद झाला असता. तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, हो ग, परंतु ती मैत्रिणींसोबत बाहेर गेली आहे. आल्यानंतर ती तुम्हाला नक्कीच भेटेल. तर त्याच वेळी त्या ठिकाणी पार्थ येतो आणि आशीर्वाद घेत म्हणतो, बाबा कसे आहात तुम्ही? तर ते म्हणू लागतात, मी अगदी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आणि अहो काव्या कुठे आहे? ती तर कुठे दिसतच नाहीये. तर पार्थ म्हणतो, आहेत, तयार होत आहेत. आजच्या उत्सव मूर्ती आहेत ना, मग तयार व्हायला वेळ तर लागणारच. या, ती भेटेलच तुम्हाला. तुम्ही बसून घ्या ना. तर आता नंदिनीचे वडील आणि बहीण तिथे बसून घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अगदी चय्यत तयारी झालेली असते. तर त्याचवेळी नंदिनी आता पार्थला विचारते, सगळी तयारी झाली आहे ना, पण पिहू कुठे आहे? ती अजून तयार झाली नाहीये का? पार्थ म्हणतो, पिहू आत्ताच चेंज करायला गेली आहे. आत्तापर्यंत ते फोटो आणि व्हिडिओज एडिट करत होती आणि त्यातच तिचा वेळ निघून गेला आणि आता सगळं काही नीट आहे. तिने तो पेनड्राईव्ह चेक केला आहे आणि मगच ती तयार होण्यासाठी गेली आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रम्याच्या हातामध्ये एक पेनड्राईव्ह असतो. वसुआत्या रम्याला विचारतात, रम्या हे काय आहे? हा कुठला पेनड्राईव्ह? तर रम्या म्हणू लागते, ओजी. तर आता वसुआत्या विचारतात, ओजी म्हणजे? तर रम्या म्हणते, ओरिजिनल पेनड्राईव्ह. तर वसुआत्या म्हणतात, मग तू हे कधी सांगणार आहेस? तर रम्या म्हणते, हा तर माझ्या हातात असणारा ओरिजिनल पेनड्राईव्ह आहे. तर वसुआत्या विचारतात, म्हणजे कुठला पेनड्राईव्ह? तर रम्या म्हणते, सांगते, या पेनड्राईव्हमध्ये पियूने या दोन्ही कपलचे एडिट केलेले फोटो व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे बाईट्स. परंतु आता हा पेनड्राईव्ह माझ्याकडे असणार आहे. तर वसुआत्या म्हणतात, हो ना, मग ते दोन चेहरे पाहून घे, आनंदी चेहरे, कारण यानंतर त्या दोन्ही चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असणार. असं म्हणत रम्या आणि वसुआत्या हसू लागतात. तर त्याचवेळी वसुआत्यांचा दुसऱ्या पेनड्राईव्हकडे लक्ष जातो. वसुआत्या म्हणतात, मग तो पेनड्राईव्ह कुठला आहे? रम्या म्हणते, तो पेनड्राईव्ह आपण बनवलेला आपल्याकडचा पेनड्राईव्ह आहे. जो पेनड्राईव्ह लावता क्षणी मोठा बॉम्ब फुटणार आहे. वसुआत्या म्हणतात, मी सुद्धा त्या क्षणाची वाट पाहत आहे. असं म्हणत दोघीही हसू लागतात. दोघीही तो पेनड्राईव्ह कधी कनेक्ट होतो आणि सर्वांना काव्या आणि जीवाचे फोटो कधी दिसतात याचीच वाट पाहत असतात. तर दुसरीकडे आता नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ आजची संध्याकाळ, आजची रात्र आणि आजचा हा दिवस आपल्या कायम लक्षात राहणार आहे. तर पार्थ म्हणतो, हो, आणि आपल्या मनावर कोरलंही जाणार आहे. आपण ह्या आठवणी कधीच विसरू शकणार नाही. तर पार्थ म्हणतो, आपण एकदा पेनड्राईव्ह चेक करूयात का? तर नंदिनी म्हणते की हो, उगाच नंतर प्रॉब्लेम नको. असं म्हणत दोघंही आता पेनड्राईव्ह चेक करण्यासाठी येत असतात आणि हे सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं. आता मात्र रम्या घाबरून जाते आणि वसुआत्यांना म्हणू लागते, आई ते दोघंही तिथपर्यंत पोहोचण्या अगोदर मी पेनड्राईव्ह चेंज करू का? वसुआत्या म्हणतात, नाही नको, त्यांनी जर तुला पाहिलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. तसंही त्या पेनड्राईव्हच्या शेवटच आपण धमाका केला आहे, त्यामुळे सुरुवातीला जरी त्यांनी पेनड्राईव्ह पाहिला तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. रम्या म्हणते, परंतु आई पार्थ पेनड्राईव्ह चेक करत आहे. तो जर पुढे पुढे पाहत गेला तर त्याला सगळे काही फोटो आताच दिसणार आहेत, त्यामुळे मला जाऊ देत. वसुआत्या म्हणतात, नाही रम्या तू जाऊ नकोस. रम्या म्हणते, मग आता आपलं काही खरं नाही. आपलं सत्य त्यांना आताच कळणार आहे आणि तो बॉम्ब आताच फुटणार आहे. आता मात्र वसुआत्या आणि रम्या दोघंही घाबरून गेलेले असतात. इकडे पार्थ पेनड्राईव्ह चेक करत असतो, परंतु थोडा पेनड्राईव्ह चेक करून होताच इकडे पिहू आवाज देत म्हणते, वहिनी. आता मात्र पिहूने काव्याला खूप छान तयार करून आणलेलं असतं आणि पिहूही तयार होऊन आलेली असते. आता पार्थ काव्याकडे पाहतो तेव्हा मात्र पार्थ तिच्यामध्ये हरवूनच जातो. काव्याचं ते रूप पाहून पार्थ तिच्यामध्ये गुंतून गेलेला असतो. इकडे मात्र रम्याचा चांगलाच जळफळाट होत असतो. आता पार्थ ज्यावेळी काव्याला फ्लँकिस देतो त्यावेळी मात्र काव्या आता ती फ्लँकिस हृदयाशी जपून ठेवते आणि हे सगळं काही नंदिनीनेही पाहिलेलं असतं. या दोघांचं नातं पाहून नंदिनीला खूप आनंद होत असतो. तर नंदिनी पार्थला म्हणते, आता काव्या समोर आली आहे म्हणजे तुमचा कशातच लक्ष लागणार नाही, हे मात्र खरं आहे. आता पार्थ म्हणतो, ते बरोबर आहे, परंतु आता पेनड्राईव्ह चेक करता येणार नाही. तर नंदिनी विचारते, का? तर पार्थ म्हणतो, कारण हे काव्यासाठी सरप्राईज आहे आणि ते जर तिला आताच कळालं तर? नंदिनी म्हणते, हो ना, परंतु पार्थ हे खरं आहे की आजचा हा पेनड्राईव्ह आणि त्याच्यामधील सरप्राईज पाहून जीवा आणि काव्या मात्र खूप खुश होणार आहेत. असं म्हणत आता नंदिनी काव्याकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी सर्वांना म्हणते, 1 वर्षापूर्वी आम्ही नकळतच एकमेकांना भेटलो होतो. तर आता पार्थ म्हणतो की हो,
आजचा हा सोहळा प्रेमाचा आणि आनंदाचा आहे आणि त्याचसाठी हे सरप्राईज असं म्हणत आता स्क्रीनवर ते सर्व फोटो दाखवले जातात. परंतु त्याचवेळी पुढे फोटो असतात काव्या आणि जीवाचे. आता हे पाहिल्यानंतर विक्रम यांना धक्काच बसतो. विक्रम म्हणू लागतात काव्या आणि जीवा, तर इकडे मात्र पार्थही पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर आता या सगळ्यातून कशा प्रकारे ही चौघही मार्ग काढतील? आता पार्थ काव्याला समजून घेईल का? तर जीवा आणि नंदिनी यांच्या नात्याला कोणतं वळण मिळेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.